पेसा भरती प्रकरणी आज नाशिक शहरातून आदिवासी बांधव आणि भगिनी यांच्याकडून शहर परिसरात मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकनाका परिसरात असलेल्या आदिवासी विकास भवन समोर मोर्चा येताच या मोर्चात सहभागी असलेल्या एका महिलेच्या तब्येतीत बिघाड होऊन सदर महिलेला पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे यांनी थेट आपल्या खांद्यावर उचलत अधिक औषधोपचारासाठी पोलीस व्हॅनमध्ये टाकून रुग्णालयात हलवले. पोलीस कर्मचारी मनीषा सोनवणे यांच्या या कर्तव्यावर तत्पर असलेल्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याबाबतची माहिती शहर पोलिसांकडून आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास देण्यात आली आहे.